असुरांनी काहीतरी मोठा डाव आखलाय हे स्पष्ट जाणवतं. आणि अशा वेळी शक्तीपासून दूर राहणं शिवाला शोभणार नाही. नियतीने जरी आमचे मार्ग वेगळे केले असले तरी संकट समोर आमचं कर्तव्य बदलत नाही. शक्तीला जेव्हा जेव्हा आमची गरज असेल तेव्हा तेव्हा शिव तिच्या पाठीशी उभा असेल. देवी, आम्ही येतो. पुन्हा पुन्हा महादेवांची जाणीव हा केवळ योगायोग असू शकत नाही. नियती, तू नेमकं कोणतं रहस्य माझ्या समोर उलगडण्याच्या तयारीत आहेस? महादेव, तुम्हाला नेमकं काय जाणवलं आहे जे माझ्या जाणीवेच्या पलीकडे आहे? चिंतामणी, किती दिवसांनी तुझं दर्शन झालं. तुळजापुरात पाय ठेवल्याची खूणगाठ तुझ्यापासूनच व्हायची, आजही तशीच झाली. ह्याच वाटेने कितीतरी वेळा आलोय, ह्याच गावात, ह्याच माणसांमध्ये. त्यावेळी आम्ही केवळ एक साधारण गावकरी म्हणून इथे आलो होतो. आणि आमची तुळजा देखील. काळ बदलला पण या गावचं प्रेम नाही. अगं, क्षमा करा काका, माझं लक्ष नव्हतं. अरे ते काय नाही, पण तुला काय लागलं नाही ना? नाही नाही, मला कुठलं लागतंय. पण काका, तुम्ही या गावात नवीन दिसताय, म्हणजे आधी कुठं पाहिलं नाही तुम्हाला. होय, आत्ताच आलोय. इथं गावाबाहेर एक छोटंसं घर बांधायचं म्हणतोय, तिथंच राहीन. मग नवीन घर कशाला बांधाय पाहिजे? माझं जुनं घर रिकामच आहे, तिथे येऊन राहावा की तुम्ही. अगं, पर तू कुठं राहणार? मी माझ्या आई बाबांजवळ. माझं जुनं घर रिकाम आहे आणि त्या घराला माणूस मिळाला तर त्याला पण घर पण येईल ना. किती भली आहेस ग, एका अनोळखी माणसाला घर द्यायचं म्हणतेस. ही शिकवण कोणी दिली तुला? आमच्याकडे समधी अशीच करतात, कारण हे तुळजापूर आहे. इथं साक्षात तुळजाई राहते. तिनंच आम्हाला समद शिकवले. दिलेलं कधी कमी होत नाही, उलट वाढतं. हा, तुळजाईचं बरंच नाव ऐकलंय मी आधी. पण काय ग, ते तुळजाई खरच्या गावात राहते आणि तिला भेटता येतं? वय येतं की. आता तर ती रोजच भेटते. ती आम्हाला चातुर्मासांच्या गोष्टी सांगते. समद गाव जातं गोष्ट ऐकायला. लय सुंदर सांगते. चातुर्मासाच्या गोष्टी? वय, देवीकडं ना एक दिव्य पोथी आहे, त्यातून ती रोज एक गोष्ट सांगते. भक्ती कशी करायची, देवावर विश्वास कसा ठेवायचा, समद शिकवते. म्हणजे आदिशक्तींची योजना सफल झाली तर आमच्या अज्ञातवासामुळे चातुर्मासाची धुरा तुळजाकडे आली. हे अत्यंत योग्य झाले. आता तुळजादेवी हे उत्तरदायित्व कसं पार पाडतात हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्याचं भाग्य आज आम्हाला लाभणार आहे. एवढा काय विचार करताय? हा काय नाही, मी हाच विचार करत होतो की मी आधी तुझ्या संग आलो चालेल का ती गोष्ट ऐकायला? वय, तसं बी मी तिकडेच चाललीये. चला की तुम्ही बी.
आणि आजची गोष्ट चुकवायची नाही. आणि जर उशीर झाला तर बसा जागा बी मिळायची नाही. चला माझ्या संग. काळ बदलला, रूप बदललं, पण मनातली ओढ तशीच आहे. आज इतक्या वर्षांनी आमची आणि तुळजाची भेट नक्की होईल ना? चल मग, तुझ्या मागच येतो. वय चला. चल. किती वर्षांनी पुन्हा या वाड्यात पाऊल ठेवलंय. प्रत्येक दगड, प्रत्येक कोपरा, किती आठवणी जपून बसलाय हा वाडा. इथेच कितीतरी आनंदाचे क्षण जगलो आणि इथेच त्या विवाहाचे पवित्र क्षणही अनुभवले. काळ पुढे गेला, पण त्या आठवणी आजही तितक्याच जिवंत आहेत. काय झालं काका? एवढं काय बघत उभं राहिलाय? आणि तोंड का पडलंय तुमचं? एवढा सुंदर वाडा आहे आणि तुम्हीच उदास झाला. अगं काय नाही ग, पहिल्यांदा एवढा मोठा वाडा पाहिला ना, त्यामुळे जरा बघतच बसलोय. खरं सांगू, मला अजून बी विश्वास बसत नाही की मी खरंच इथं आलोय. असं वाटतं की स्वप्नातच आलोय. यो तर फक्त वाडा आहे. अजून देवीचा दरबार बघायचा आहे तुम्हाला. तिथं गेल्यावर तर डोळेच दिपून जातील. आणि तुझा ही गोष्ट सांगायला लागली की समजा विसरायला होतं. चल. ओवी, काय ग? आज कोणाला घेऊन आलीयस? हे महादू काका, त्यांना देवीची गोष्ट ऐकायची होती म्हणून घेऊन आली. नमस्कार. आपण याआधी कधी भेटलो आहोत का? नाही, नाहीतर हो, मी इथं पहिल्यांदाच आलोय. हा ना, हा पण कुठं भेटणार? विचित्र आहे. तुम्हाला पाहिलं आणि क्षणभर असं वाटलं जणू आपली जुनी ओळख आहे. हा, ते कधी कधी असं होतं म्हणतात की आपण आधीच कोणातरी भेटलोय असं आपलं वाटतं. हे तसंच काहीतरी असेल. मी काय म्हणतोय, हा वाडा बघून येऊ काय? नाही म्हणजे जन्मात कधी एवढा मोठा वाडा बघितला नाही हो, तर जरा बघून येऊ. चल चलो. अहो पण अगं, मला एवढा अद्भुत महाल कधी बघायला मिळेल. चल. बर चला. चल चल. तामसीने आम्हाला ओळखलं नाही, परंतु तिच्या अंतर्मनाने मात्र आम्हाला ओळखलं आहे. अधिक वेळ तिच्या समोर थांबणं योग्य नाही. काय झालं काका? काय नाही. चल चल.